वारंवार तोंड येण्याचे त्रास झटक्यात दूर होईल. आजीने सांगितलेले हे घरगुती उपाय करून तर बघा. सतत डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा या समस्येवर काही जण घरगुती उपचार फायदेशीर ठरतात. तोंडाचे आरोग्य हे फक्त दातांच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नसते. तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात कमजोर होणे या सगळ्या समस्यांबरोबर सतत तोंड येणे ही समस्या तर अगदी सामान्यच आहे. एकदा गोड पदार्थ खाल्ला की अनेक जणांना हमखास तोंड येते. यामुळे बोलण्यास, खाण्यास आणि पिण्यास देखील त्रास होतो. यासाठी अनेकदा आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण सतत डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा या समस्येवर काही घरगुती उपचार फायदेशीर ठरतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये आजीने सांगितले काही घरगुती उपाय जे कदाचित तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. पहिलं आहे साजूक तूप. तोंड आलेल्या ठिकाणी थोडंसं तूप लावलं की जखम बरी होते. दुसरं हिरवी कोथिंबीर 2 ते 3 वेळा दिवसातून बारीक चावून खायची. तिसरं आहे सुकं खोबरं. एकदम बारीक चावून खायचे. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या Instagram आयडीला फॉलो करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर चौथं आहे इलायची आणि मध. इलायची पावडरमध्ये मध घालून मिक्स करा आणि तोंड आलेल्या ठिकाणी लावून घ्या. 5वा आहे हळद. हळद आणि हळद आणि मध यांचे मिश्रण जखम लावलेल्या ठिकाणी लावा. मसालेदार खाऊ नये आणि सतत तोंड येत असेल तर मेडिकलमधून व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्या आणि असे त्यांनी व्हिडिओत सांगितले आहे. सोशल मीडियावर